मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुलभ भारती मराठी इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 4 गोपाळचे शौर्य या पाठातील पाठ्यपुस्तकातील प्रश्न व त्यांची उत्तरं यांच्या स्पष्टीकरणासह त्याचबरोबर याच पाठातील अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आज आपण आलेलो आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. सुरुवातीला पहिला प्रश्न आहे बघा. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे द्या. तर यामध्ये कर्णागड किल्ला कुठे वसलेला आहे? तर बघा, कर्णागड किल्ला हा नरखेड तालुक्यातील म्हणजे नागपूर जिल्हा आहे, नरखेड तालुका आहे आणि या मोहदी गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड किल्ला वसलेला आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे, गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? तर गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग म्हणजेच वणवा ही आग लागलेली होती. तर ती आग आपण विझवलीच पाहिजे असे विचार गोपाळच्या मनात आले, त्यामुळे तो गाडी थांबवा असे ओरडला. पुढचा प्रश्न आहे, गोपाळने आग विझवण्यासाठी काय केलं? तर गोपाळने आग विझवण्यासाठी गाडीतून उडी मारून धावतच जाऊन तो वाटेलगत असलेल्या शेतातील नदीवरून आलेल्या पाण्याच्या भरलेल्या रबरी पाईप सर्व शक्तीनिशी त्याने ओढायला सुरुवात केली आणि तो आगीच्या दिशेने पाईप ओढत आणला. पुढचा प्रश्न आहे, आग वेळेवर विझली नसती तर कोणतं नुकसान झालं असतं? बघा, यामध्ये पशुपक्षी आणि झाडाझुडपांबरोबरच त्या ठिकाणी गुराखी काही मुले होती ही त्या आगीमध्ये भाजली असती. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले? यामधला पहिला प्रश्न आहे, अरे वेड्या, ही जंगलाची आग कशी काय विझवू शकू? तर हा प्रश्न म्हणजेच हे वाक्य शिक्षक गोपाळला म्हणाले. त्यानंतरचा पुढचा जो दुसरा प्रश्न आहे, माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे है ना? तर हा गोपाळ त्या गुराख्यांकडे पाहून सर्वांना म्हणाला. पुढचा प्रश्न आहे, पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर वेडेपणाच वाटतो. तर हे वाक्य शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वमतावरती आधारित, गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा. गोपाळचा आवडलेला गुण लिहायचा आहे आणि त्याचं कारण पण लिहायचं आहे. तर बघा, गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती. झाडांबरोबर पशुपक्षी आणि गुराख्यांचेही प्राण वाचले नसते. तर अशा प्रकारे त्यामुळं त्याचा हा गुण आम्हाला आवडला हे आपण कारणासहित अशा प्रकारे लिहायचं आहे. चर्चा करा आणि सांगा यावरती आधारित हा प्रश्न आहे. तर हे नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे संकट मित्रांनो. तर मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, नैसर्गिक निर्मिती आपत्ती कोणत्या, त्याचबरोबर जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा. या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेली आहेत. पुढे बघा, अधोरेखित शब्दांमधील नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे वाक्य दिलेले आहेत. या वाक्यांमध्ये काही अधोरेखित केलेले शब्द आहेत. कर्णागड आहे, ड्रायव्हरने गाडीचा वाढवला, तो लांब पाईप गोपाळने आणला. तर यांचं वर्गीकरण या नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यामध्ये करायचं आहे. उत्तरासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नाही, कर्णागड, ड्रायव्हर, गाडी, पाईप, गोपाळ हे सगळे नाम आहेत. सर्वनाम एकच आलेलं आहे तो, विशेषण आहे लांब है ना, आणि चेहरे, आणि क्रियापद आहे वाढवला, आणला, होते. पुढे बघा, काही कंसात या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांचा उपयोग वाक्यामध्ये करायचा आणि ते वाक्य पूर्ण करायचं.
अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी आणि पोशिंदा. त्याचं उत्तर या ठिकाणी बघा. पहिल्याचं उत्तर आहे प्रत्यक्षदर्शी, दुसरं आहे अकल्पित, तिसरा पोशिंदा, चौथा आहे कौतुकास्पद. व्हिडिओमध्ये पुढे अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळं आपण या प्रश्नांना जास्त वेळ न लावता है ना पुढं घेऊया. क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे वाक्यामधले. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर वाक्यामधली जी क्रिया आहे त्या क्रियेची विशेष माहिती सांगितलेली असते. बघा, माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. हसणे वाक्यामधली क्रिया आहे आणि त्या क्रियेबद्दल सांगितलेले क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला वाढतच गेले. दुसरं आहे मंदा लिहिताना नेहमी चुका करते. वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया आहे आणि त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे की ती लिहिताना नेहमी चुका करते. आईने आशाला 100दा बजावले है ना, बजावण्याची क्रिया आहे. तर 100दा हे उत्तर आहे या ठिकाणी. आणि सभोवार दाट जाडी होती, तर या ठिकाणी दाट हे क्रियाविशेषण अव्यय आहे. अशाच प्रकारे क्रियाविशेषण अव्यय कंसामध्ये दिलेले आहेत. ही क्रियाविशेषण अव्यय या खालील वाक्यांमध्ये वापरायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायचे आहे. उत्तरासाठी या ठिकाणी दिलेले आहेत पर्याय, तुम्ही पाहू शकता. खालील वाक्य वाचा. मी घरी गेले पण घरा, अशा प्रकारची वाक्य आहेत. ही 2 वाक्य आहेत. उभयान्वयी अव्ययाने जोडायचे असल्यास हे चिन्ह दिलेलं आहे. हे चिन्ह वापरलं जातं, त्याला अर्धविराम असं म्हणतात है ना. उभयान्वयी अव्यय काय करतं? 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडतं. पुढे बघा, आता महत्त्वाचा भाग तो म्हणजे इम्पॉर्टंट ॲडिशनल क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं याच पाठावरती आधारित. या धड्यामध्ये जे पॅरेग्राफ आहेत, पॅरेग्राफनुसार हे प्रश्न बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर मोठे प्रश्न देखील विचारलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तेही आपल्या फक्त मराठी भाषेमध्ये आपण आपणासमोर घेऊन येणार आहोत. बघा, ॲडिशनल प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आहे, गडाच्या पायथ्याशी डॅश डॅश नदी है ना बारमाही झुळझुळत असते. तर या ठिकाणी उत्तर येतं आहे मंदाकिनी, नदीचं नाव आहे. पुढचं आहे, नदीच्या दोन्ही तीरावरील डॅश डॅश 12 महिने हिरवेगार असतात आणि याचं उत्तर आहे शेतमळे. तिसरं आहे, गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले डॅश डॅश सादर केले. तर या ठिकाणी उत्तर आहे कलागुण. रिकाम्या जागावरचा प्रश्न लिहिताना या ठिकाणी तुम्ही रिकाम्या जागी तो शब्द लिहायचा आहे, त्याला शब्दाला अंडरलाईन करायचे आहे आणि पूर्ण वाक्यामध्ये मात्र हा प्रश्न लिहायला पाहिजे. डायरेक्ट फक्त उत्तर न लिहिता, रिकामी जागा न लिहिता हा पूर्ण वाक्यामध्ये लिहायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, पायथ्याची आग हळूहळू डॅश डॅश होत होती. तर हळूहळू शांत होत होती. आता तो पाईप सहजगत्या डॅश डॅश पाणी फेकू लागला. चौफेर पाणी फेकू लागला. चौफेर म्हणजे चोही बाजूला. पुढचा प्रश्न आहे, आता सर्वांचेच डॅश डॅश उजळले होते. सर्वांनाच नवी डॅश डॅश मिळाली होती. तर या ठिकाणी पहिली गाळलेली जागा आहे, सर्वांचे चेहरे उजळले होते आणि सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. गोपाळचे हे काम खरंच डॅश डॅश आहे. या ठिकाणी आहे उत्तर कौतुकास्पद. दुसऱ्या दिवशीच्या डॅश डॅश ही बातमी सर्वच लोकांना कळाली. तर हे उत्तर आहे वर्तमानपत्रांमध्ये. आणि शेवटचा प्रश्न आहे, परिसरातील नागरिक गोपाळच्या या डॅश डॅश है ना भरभरून कौतुक करत होते. तर शौर्याचं. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न संपलेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. 1 किंवा 2 शब्दात उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी नरखेड तालुक्यातील जे खेडेगाव होतं त्या खेडेगावचं नाव ते होतं मोहदी. पुढे आहे, नरखेड तालुक्यातील त्या गडाचं नाव ते म्हणजे कर्नागड. सहलप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमी जाताना या ठिकाणी दिसतात, तो म्हणजे कर्नागड. गडाच्या पायथ्याशी बारमाही वाहणारी नदी ती म्हणजे मंदाकिनी. आणि आदिवासी जंगलांना काय म्हणतात? तर ते म्हणजे पोशिंदे. पोशिंदे म्हणजे पालन पोषण करणारे. पुढचा
पुढचा प्रश्न आहे 1 ते 2 वाक्यांमध्ये उत्तर द्या. त्यामधला पहिला प्रश्न आहे की शिक्षकांनी कोणत्या कामाचं कौतुक केलं? तर बघा, गोपाळनं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता धाडस केलं आणि आज केवळ गडच नव्हे तर सर्व गुराख्यांचेही प्राण गोपाळने वाचवले. या कौतुकास्पद शब्दांमध्ये शिक्षकांनी गोपाळच्या या कामाचं कौतुक केलं. पुढचा प्रश्न आहे कोण कोणास म्हणाले? बघा, पहिला याच्यामधला गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. तर हा दुसऱ्या गाडीमध्ये असणारा एक गृहस्थ शिक्षकांना आणि इतर सर्वांना म्हणाला. पुढचा प्रश्न आहे कोण कोणास म्हणाले? अरे तो बघा वनवा, वनवा लागलाय वनवा. तर हा प्रश्न गाडीतील एक जण ओरडून सर्वांना म्हणाला. तिसरा प्रश्न आहे लय बेस झालं बापा. तर हे गुराखी त्या मुलांना म्हणाले. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची 3-4 वाक्यांमध्ये उत्तरे लिहा. त्याच्यामधला पहिला प्रश्न, कर्णागडच्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन करा. तर बघा, कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. पौराणिक म्हणजे जुना, प्राचीन. गुरे चारणारे गुराखी, सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी तेथे नेहमी जात असत. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरावरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात रानमेव्यांची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभरांनी बहरलेली असतात. तरी अशा प्रकारे 3 ते 4 वाक्यांमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. दुसरा प्रश्न आहे गाई वासरं घेऊन आलेल्या गुराख्याला गहिवरून आलं. गहिवरून येणे म्हणजेच मन भरून येणे. मित्रांनो, या प्रस्तुत पाठांचं स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अवश्य भेट देऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आता बघा, गाई वासर घेऊन आलेल्या त्या गुराखी मुलांना का गहिवरून आलेलं होतं? तर आग शांत झाल्यावर गाई वासर घेऊन काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला की खूप चांगलं झालं आग विझली. गडावरील कित्येक झाडं झुडपं होरपळून गेली. जरासा जरी उशीर झाला असता तर आम्हीही या आगीत भाजून निघालो असतो आणि आमच्यातल्या कोणाचा पत्ताही लागला नसता. तुमच्या मदतीमुळे आम्ही वाचलो हे सांगताना गुराख्याला गहिवरून आलं, म्हणजे त्याचं मन भरून आलं. पुढचा आहे आकृतिबंधावरती आधारित प्रश्न. की आकृतिबंधामध्ये प्रश्न बघा की गडाबरोबरच गोपाळने कोणाचे प्राण वाचवले? हा प्रश्न एका वाक्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर गडाबरोबरच गोपाळने आणि गुराखी यांचेही प्राण वाचवले. रिकाम्या जागा भरा. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या डॅश डॅश अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. अरे का, नरखेडहून आलेल्या. तर बघा, गडावरतीच किती भाजून निघालीत झाडं झुडपं. तर त्या ठिकाणी बघा, चौकट पूर्ण करा. त्या गृहस्थाने फोन करून कोणाला बोलावलं? तर अग्निशामक दलाच्या गाड्यांना बोलावलं. गोपाळच्या शौर्याची बातमी दुसऱ्या दिवशी कशी कळाली? तर बघा, ती बातमी वर्तमानपत्रामध्ये आली होती. पुढचा आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अग्निशामक दलाच्या गाड्या कुठे हजर झाल्या? तर अग्निशामक दलाच्या गाड्या या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. गोपाळच्या शौर्याचं कौतुक कोण करत होते? तर बघा, गोपाळच्या शौर्याचं कौतुक हे परिसरातील नागरिक करत होते. पुढे व्याकरण कृतीवर आधारित हा प्रश्न आहे की वचन बदला. पहिला शब्द आहे गाडी. हा एकवचनी शब्द आहे. याचं अनेक वचन गाड्या असं होतं. चेहरे, चेहरा. चेहरे अनेक वचनी शब्द आहे, चेहरा एक वचन. तर या व्याकरण घटकावरती आधारित वचन, लिंग, शब्दाच्या जाती है ना, या प्रत्येक व्याकरण घटकाचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत. त्यावर आधारित MCQ प्रश्न पण आहेत है ना. एका घटकावरती 50, 60 MCQ प्रश्न देखील आहेत. ते अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेले आहेत.
तेही मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी चॅनेलला भेट देऊन ते व्हिडिओ पाहू शकता. पुढचा शब्द आहे हात. एक हात, अनेक हात, एक शिक्षक, अनेक शिक्षक. पुढचा लेखन नियमानुसारचा प्रश्न आहे है ना. तो प्रश्न न घेता आपण पुढचे जातो स्वमतावरती आधारित प्रश्नाकडे. शौर्याचं कौतुक होईल अशी घटना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला घडली आहे का, आणि असल्यास तिचं वर्णन करा. समजा आहे ना की शौर्याची घटना घडली आहे का, तुम्ही म्हणू शकाल की आम्ही नाही म्हणलं तर चालेल का, नाही है ना. अशा एखाद्या घटनेचं हो अशी घटना घडलेली आहे आणि तिचं वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. उदाहरणादाखल या ठिकाणी एक घटना, त्याच्याबद्दलचं हे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी समजावतोय. अशीच एक घटना आमच्या आवारात घडली. आमच्या आवारात राहणाऱ्या एका आजीबाईचा बटवा एका भामट्याने चोरला व तो तिथून पळाला. आजीबाईंना काही त्याचा पाठलाग करता आला नाही, पण तिथूनच जाणाऱ्या लहानग्या रमेशनं ही घटना पाहिली. तो भामट्याच्या मागे मागे त्याच्या ठिकाणावर गेला आणि तो तिथेच राहतो हे पाहून माघारी आला, म्हणजे परत आला. आल्यावर त्यानं ती घटना व त्या भामट्या चोराचा पत्ता आवारातील सगळ्यांना सांगितला. मग सगळे पोलिसांना घेऊन तिथे गेले. त्या चोराला रंगेहात पकडलं आणि 13 वर्षाच्या रमेशच्या या शौर्याचं कौतुक झालं. तर अशा प्रकारे तुम्ही एखादी शौर्याची घटना घडलेली असेल, तुमच्या आयुष्यात घडली असेल किंवा आजूबाजूला घडलेली असेल, त्या घटनेचं वर्णन तुम्ही अशा प्रकारे करू शकता. व्याकरण भाषा अभ्यासावरती हा प्रश्न समानार्थी शब्द आहे. पहिला शब्द आहे गाव, त्याला समानार्थी शब्द आहे ग्राम. पौराणिक म्हणजे प्राचीन. गड, किल्ला किंवा त्याला दुसरा शब्द आहे दुर्ग. नदी, सरिता. शक्ती, ताकद. तीर ना, काठ. मोसमी, हंगामी. भव्य, प्रशस्त. नाहक, विनाकारण. उद्देश, हेतू. आग, अग्नी. प्राण, जीव. कौतुक, प्रशंसा. आणि धाडस, धैर्य किंवा साहस. तर पुढचा आहे विरुद्धार्थी शब्द. खेडे, शहर. पौराणिक, आधुनिक. पायथा, माथा. भव्य, चिमुकली. नाईलाज, इलाज. उतरणे, चढणे. सूर्यास्त, सूर्योदय. मंदावणे, जोरावणे. हजर, गैरहजर. अपेक्ष आणि निरपेक्ष. आता लिंग बदला. बघा, एक शिक्षक, अनेक शिक्षिका. एक विद्यार्थी, अनेक विद्यार्थिनी. मुले, मुली. गुराखी, गुराखीन. वेडा, वेडी. माय, बाप. वचन बदला. एक महिना, अनेक महिने. एक वनवा, अनेक वनवे. एक गाडी, अनेक गाड्या. एक शेत, अनेक शेते. एक नदी, अनेक नद्या. एक जनावर, अनेक जनावरे. आणि एक वर्तमानपत्र, अनेक वर्तमानपत्रे. पुढे आहे वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यामध्ये उपयोग करायचा. हतबल होणे म्हणजेच निराश होणे. तर बघा, या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाने दुसरं वाक्य वापर करू शकता, बनवू शकता. प्रयत्न करूनही नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रवेश मिळाला नाही म्हणून मी हतबल झाले, म्हणजेच निराश झाले. पुढचा वाक्यप्रचार आहे जीवाची पर्वा न करणे म्हणजेच जीवाची काळजी न करणे. वाक्य दिलेलं आहे इथं, तुम्ही पाहू शकता. गहिवरून येणे म्हणजेच भावना दाटून येणे किंवा मन भरून येणे. सासरी निघालेल्या मुलीकडे पाहून आईचे मन गहिवरून आले. कौतुक करणे, स्तुती करणे. पुढचा आहे आटोक्यात आणणे म्हणजे ताबा मिळवणे. चेहरे उजळणे म्हणजेच चेहऱ्यावरती आनंद दिसणे. पुढचा आहे
अर्ध विराम चिन्हाचा वापर करायचा आहे. वाक्य दिलेले आहेत 2 आणि या ठिकाणी बघा अर्ध विराम चिन्ह हे आहेत. यांचा वाक्यामध्ये या ठिकाणी उपयोग केलेला आहे. लेखन विभागावरती आधारित प्रश्न मी तुम्हाला वरती म्हणलं होतं की नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय. तर बघा या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, तर पृथ्वीच्या हालचालीमुळे किंवा निसर्गात होणाऱ्या इतर बदलांमुळे जी संकट येतात किंवा बदल होतात त्याला नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात. आणि त्याचा परिणाम हा आर्थिक त्याचबरोबर सामाजिक परिस्थितीवर देखील होतो. नैसर्गिक आपत्तीची उदाहरणं आहेत ज्वालामुखी, भूकंप, महापूर, चक्रीवादळ इत्यादी. पुढे बघा आता मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय, तर मानवाने निर्मित केलेल्या वस्तूंमुळे म्हणजे मानवाने तयार केलेल्या वस्तूंमुळे जी संकटे येतात त्याला मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. याचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ याच्यामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब असेल, अणुक्षेपणास्त्र असेल आणि मोठमोठ्या इमारती असतील, पूल असतील. तर या ठिकाणी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कोणत्या यांची यादी केलेली आहे. या आहेत नैसर्गिक आपत्ती आणि या ठिकाणी आहेत मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तींमध्ये बघा पहिलं आहे वादळ, हिमस्खलन है ना, म्हणजे बर्फ उन्हाळ्यामध्ये वितळतो आणि बर्फाचे जे डोंगर असतात ते खाली येतात. दुसरा आहे वणवा, वीज कोसळणे, दुष्काळ, भूकंप, सुनामी, महापूर, चक्रीवादळ. तर हे नैसर्गिक आपत्ती. मानवनिर्मित आपत्तीमध्ये बघा आग लागणे, एखादं घर पडणे, अपघात होणे, रासायनिक वायूची गळती होणे, न्यूक्लिअर बॉम्ब, पूल असेल, मोठमोठ्या इमारती कोसळणे, त्याचबरोबर नैसर्गिक नद्यांचे स्रोत बंद करणे, ही आहेत मानवनिर्मित आपत्तीची उदाहरणं. तर आता पुढचा प्रश्न आहे जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा. तर बघा ही जंगलामध्ये वणवा न लागण्यासाठी काय उपाय असेल, तर जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी आपण जंगलात गेल्यावर कुठेही आग पेटीची जळकी काडी फेकू नये. विडी असेल, सिगारेट असेल या पदार्थांनी धूम्रपान करून तो तशीच अर्धवट जंगलामध्ये टाकू नये. जंगलामध्ये नैसर्गिक सहलीचा आनंद घेताना आपला आगीशी संबंध येईल असे ज्वलंत पदार्थ आपल्यासोबत बाळगू नयेत. बघा आता या ठिकाणी एक तुम्हाला अनसीन पॅसेज दिलेला आहे ना, हा अनसीन पॅसेज आहे, एक अपठित उतारा आणि त्या उतार्यावरती आधारित या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्नांची उत्तरं देखील दिलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्ही है ना ही प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न हे पाहू शकताय. अशाच प्रकारे दुसरा एक अपठित उतारा आहे, तोही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता है ना. त्याची प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तरं पाहू शकता. सरावासाठी उतारा महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आहे ना, या ठिकाणी अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, किंवा अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये काही बदल हवे असतील, तुमची काही जी शंका असेल किंवा तुमचं म्हणणं असेल हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा है ना, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.